शिरपूर तालुक्यातील लाकडा हनुमान शिवारात रेकल्या पाणी धरण परिसरात 3 एकर क्षेत्रात गांजाची लागवड असल्याची माहिती थेट धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळाली। दिनांक 27 रोजी पहाटेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा व सांगवी पोलिसांना संयुक्त कारवाई करत करोडोचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे तालुक्यात गांजाची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। याबाबत वृत्त असे की तालुक्यातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रेकल्या पाणी धरण परिसरात गांजाची शेती व विक्रीसाठी कोरडा गांजा लपवून ठेवल्याची गुप्त माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांना मिळाली। त्यांनी त्यासाठी पहाटेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व सांगवी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी रेकल्या पाणी धरण परिसरात दाखल झाले। धरणाच्या बाजूलाच वेगवेगळ्या ठिकाणी अंदाजे 2 ते 3 एकर परिसरात अंदाजे 5 ते 6 फूट उंचीच्या गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे आढळून आले। धरणाच्या बांधाच्या कडेला अंदाजे 100 ते 120 किलो कोरडा गांजा आढळून आला। पोलिसांनी कारवाई करत करोडो रुपयांचा गांजा जप्त केला। कारवाईनंतर रात्री उशिरापर्यंत जप्त केलेल्या गांजाची मोजदाद सुरू होती। दरम्यान सकाळी 10 ते 12 वाजेच्या सुमारास धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी गांजा लागवड केलेल्या परिसरात पाहणी केली। तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यावेळी उपस्थित होते। या प्रकरणी सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या निर्देशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश सोनार, प्रशांत चौधरी, महेंद्र सबकाळ, जितेंद्र वाघ, कमलेश सूर्यवंशी, देवेंद्र ठाकूर, जगदीश सूर्यवंशी, सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे, सागर ठाकूर, पावरा होमगार्ड रवींद्र पावरा, महेंद्र माळी, सुनील पावरा, सुनील हरिदास पावरा यांच्या पथकाने केली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसट, धुळे।